अगदी खणखणीत असा आवाज, परफेक्ट टेक्स्चर आणि त्याचबरोबर अप्रतिम चव असणारे रताळ्याचे कुरकुरे आज आपण बनवणार आहोत। रताळं हे अगदी पौष्टिक असतं, पण आज ते जरा वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करणार आहोत। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर। रेसिपी ही अगदी साध्या पद्धतीने सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपी सुरू करूयात। इथे मी 2 मध्यम आकाराचे रताळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून। आता आपण त्याची सालं काढून घेणार आहोत। रताळ्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे। आता आपण रताळ्याचे पातळ असे स्लाइस करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता या जाडीचे स्लाइस ठेवलेले आहेत आणि ते स्लाइस आपण उभ्यामध्ये कापून घेणार आहोत, जेणेकरून अगदी पातळ काप कापले जातील। आणि हे सगळे काप आपण पाण्यात टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। इथे रताळ्याचे सगळे काप कापून झालेले आहेत आणि ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून तिसऱ्यांदा पाण्यात भिजत ठेवून दिलेले आहेत। आपण ते कमीत कमी 10 मिनिटं तरी भिजत ठेवून देणार आहोत। लगेचच आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपण छान तापवून घेणार आहोत। आपण बघूयात पाण्याला उकळ फुटलेली आहे की नाही। आता पाण्याला अगदी छान उकळ फुटलेली आहे। आता आपण त्यात अर्धा चमचा मीठ घालून घेऊया, जेणेकरून रताळ्याच्या कापांमध्ये अगदी छान मीठ मुरलं जाईल। आता आपण रताळ्याचे काप यात घालून घेणार आहोत आणि याला अगदी छान व्यवस्थित ढवळून घेऊया। आपल्याला रताळे हे शिजवून घ्यायचे नाही आहेत, फक्त ते 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत। आता आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मध्यम आचेवर हे वाफवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि रताळ्याचा रंग छान पाणीदार असा झालेला आहे। आपण खूप त्याला शिजवणार नाही आहोत, अगदी ते शिजलेले नाही आहेत, फक्त त्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याला पुरणाच्या चाळणीवर निथरट ठेवून देऊया आणि वरून आपण थोडं साधं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस थांबली जाईल आणि हे लवकर थंड होतील। आपण याला अजिबात कपड्यावर वाळवून घेणार नाही आहोत, थोडे ओलसरच आपल्याला ते हवे आहेत, म्हणून अगदी 10 मिनिटं आपण त्याला निथरट ठेवून देणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी छान याचा पाणीदार असा कलर आलेला आहे, कुठेही ते शिजलेले नाही आहेत, फक्त आपण त्याला वाफवून घेतलेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं निथरट ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला थोडे ओलसरच ते हवे आहेत, खूप कोरडे नको आहेत। आता आपण यात बाकीचं साहित्य घालून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण यात अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल। अर्धा चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत। वाफवताना देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडं बेतानेच घाला। आता मीठ आणि तिखट हे छान आपण त्याला सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत। अगदी हलक्या हाताने आपण वर खाली करून त्याला छान तिखट आणि मीठ लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी सगळ्या बाजूने मीठ आणि तिखट लागलं गेलेलं आहे। आता त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इथे भगरीचं पीठ करून घेतलेलं आहे। कच्चीच भगर मिक्सरला छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता छान बारीक पावडर झालेली आहे। आता आपण याला कोटिंगसाठी इथे 2 चमचे भगरीचं पीठ लावून घेणार आहोत, ते जेणेकरून अगदी कुरकुरीतपणा येईल। आता हे देखील आपण चारी बाजूने लावून घेऊया। इथे थोडंसं कोटिंग कमी वाटतं आहे, म्हणून मी अजून 2 लहान चमचे पीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण त्याला सगळ्या बाजूने हे पीठ लावून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छान पातळसर असं कोटिंग याला आलेलं आहे। तिखट मीठ आणि पिठाचं अगदी छान पातळ कोटिंग याला आलेलं आहे। इकडे आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। छोटा रताळ्याचा तुकडा घालून आपण बघूया तेल अगदी कसं परफेक्ट गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यात आपण रताळ्याचे काप घालून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवलेली आहे। सुरुवातीला अगदी खूप जास्त तेलावर बुडबुडे येतात, तेलावरचे बुडबुडे कमी झाले की मग आपण त्याला झाऱ्याने छान चारी बाजूने
व्यवस्थित हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छान कलर असा त्याला आलेला आहे। थोडं आपण त्याला ढवळतच राहूया जेणेकरून ते चारी बाजूने अगदी छान कुरकुरीत होतील। अजून थोडे बुडबुडे कमी झाले की मग आपण त्याचं टेक्स्चर बघून त्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया। इथे आता अगदी परफेक्ट आपल्याला हवं तसं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण त्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तेल अगदी व्यवस्थित निथळून घेऊन त्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि लगेचच आपण कुरकुऱ्यांची दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत। खूप जास्तही कुरकुरे एकाच वेळी घालायला नकोत, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं। तुम्ही इथे बघू शकता अगदी छान टेक्स्चर आणि कुरकुरीत असे हे कुरकुरे तयार झालेले आहेत। दुसरी बॅच देखील आपण अशीच छान तळून घेऊया। त्यावरचे देखील बुडबुडे तेलाचे कमी झालेत की आपण ते पुन्हा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे राहिलेले कुरकुरे आपण तळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता अगदी छान टेक्स्चर आणि कलर असा या रताळ्याच्या कुरकुऱ्यांना आलेला आहे। तुम्ही आवाज बघू शकता अगदी खणखणीत असा आहे। तर अशा प्रकारे आपले रताळ्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत। तुम्ही त्याचं कलर आणि टेक्स्चरही बघू शकता अगदी छान असं आलेलं आहे। या उपवासाला रताळ्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये ज़रूर कळवा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।